ही मला वाटतं खूप दुर्दैवी घटना, ज्याच्यामध्ये 4 छोट्या मुलांचा मृत्यू, मुला-मुलींचा मृत्यू होतोय आणि आम्हाला खूप वाईट वाटते या सगळ्या बाबतीमध्ये. दुर्दैवी घटना. मुळामध्ये जेव्हा तुम्ही पर्यटनाला येता तेव्हा जबाबदारीने थोडंसं वागलं पाहिजे. अशा ठिकाणी तुम्ही निर्मनुष्य ठिकाणी ही मंडळी आली आणि या स्पॉटवर नॉर्मली कोणी येत नाही. बुशी डॅमच्या पलीकडच्या बाजूला सर्व पर्यटक असतात, पण हे पाठीमागच्या बाजूला आले. या ठिकाणी 2-3 मोठे धबधबे आहेत आणि तिथून सगळं पाणी प्रॅक्टिकली येतं आणि बुशी डॅमला जातं आणि त्याच्यातलं अंतर फक्त 150 ते 200 मीटर आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड होता आणि पाऊस जो पडतोय इथं तो असा स्पोरॅडिक आहे. अचानक मोठी सर येते आणि त्याच्यामुळे पाण्याची पातळी अचानक वाढते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या माहीत नसलेल्या अपरिचित ठिकाणी अशा प्रकारची मुळामध्ये धोका पत्करणं हे खूप चुकीचं आहे. रेस्क्यू ऑपरेशन कालपासूनच चालू आहेत. काल 3 बॉडी रिकव्हर झाल्या होत्या. काल रात्री 7:30 वाजता अंधार झाल्यामुळे ते थांबवण्यात आलं होतं. INS शिवाजी आणि शिवदुर्ग जे आमचे व्हॉलेंटियर्स स्वतःचा जीव धोक्यात घालून या बॉडीज आता रिकव्हर करतात. आत्ताच 1-2 मिनिटापूर्वी चौथी बॉडी पण मिळाली आहे. आता एकच बॉडी राहिली आहे. आज सकाळी 7:30 पासूनच INS आणि शिवदुर्गचे डायव्हर्स प्रयत्न करतायत त्याच्यात बॉडी हे करण्याचा. आत्ता एक बॉडी मिळाली आणि हे कंटिन्यू राहील ऑपरेशन जोपर्यंत शेवटची बॉडी मिळत नाही. सर काय सांगाल, खरं तर अतिशय धोकादायक पर्यटन लोणावळा पर्यटन स्थान आहे. या ठिकाणी अतिशय ज्या ठिकाणी बंदी आहे त्या ठिकाणी देखील पर्यटक जातात. आपल्या मार्फत काही नियमावली या ठिकाणी करण्यात येणार आहे का? मुळामध्ये काय आहे की प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझम किंवा नियमावलीनुसार प्रत्येक यंत्रणेला नाही म्हणलं तरी मर्यादा आहेत. कारण प्रचंड मोठा भाग आहे. सगळा जो पश्चिम घाट आहे सुंदर असतो आणि पण तितकाच तो धोकादायक पण आहे. इथे दरडी कोसळण्याचा धोका आहे. मोठे मोठे धबधबे आहेत. पाण्यात वाहून जाण्याच्या न पोहता येणारे किंवा पट्टीचे पोहणारे देखील वाहून जातात. त्यामुळं प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स किंवा आम्ही निश्चितपणे ॲडवायझरी देतोच आहोत. पण त्याही बरोबर माझं सर्व पर्यटकांना आव्हान आहे की निसर्गाचा आस्वाद घ्या आणि कुठलंही म्हणजे पोलीस यंत्रणा असेल, फॉरेस्ट यंत्रणा असेल किंवा कितीही जरी आपण मॅनपॉवरचे परत मर्यादा आहेत आणि या सगळ्यामधून पर्यटकांनी जाणीवपूर्वक स्वतःवरच काही बंधनं घालून घेतली पाहिजेत आणि एक रिस्पॉन्सिबल टुरिझम हा जो प्रकार आहे किंवा ही जी महत्वाचा विषय आहे तो थोडासा जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे. विशेष करून वृद्ध महिला, पुरुष किंवा लहान मुलं किंवा जे सगळे आपत्तीला जास्त व्हलनरेबल असं पॉप्युलेशन असतं आणि या ठिकाणी उत्साहाच्या भरामध्ये पावसात भिजण्याच्या याच्यामध्ये अशा प्रकारची कृत्य करून बसतात लोक. तर आम्हाला आपल्या माध्यमातून पण सर्व पर्यटकांना विनंती करायची, आवाहन करायचे की आपण थोडंसं जबाबदारीपूर्ण या सर्व गोष्टी बघा आणि निसर्गाचा आनंद घ्या. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.